आमच्या कोल्हापूर साप्ताहिक यूट्यूब चॅनलकडून सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत आहे। कागलच्या पिण्याच्या पाण्याची दिशाभूल, जयसिंगराव तलावाऐवजी पाणी बोटिंग क्लबकडे वळवल्याने नागरिकात नाराजगी। यंदा महाराष्ट्रात एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्यानुसार कागल शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा करण्यासाठी जयसिंगराव तलाव हा प्रमुख स्रोत म्हणून वापरण्यात येत आहे। मात्र कागल नगर परिषदेकडून कॅनल व नदीतून पाणी उपसा करण्यासाठी संबंधित विभागाकडून रीतसर परवानगी घेण्यात आली असतानाही कालव्यातून उपसा होणारे थेट पाणी जयसिंगराव तलावात सोडण्याऐवजी पाझर तलाव परिसरातील बोटिंग क्लबकडे वळवण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। यासाठी नगर परिषदेकडून कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च करून 35 HP क्षमतेच्या 2 मोटर्स बसवण्यात आल्याचे सांगण्यात जात आहे। परिणामी जयसिंगराव तलावातील पिण्याच्या पाण्याचा साठा अपेक्षित प्रमाणात वाढत नसून भविष्यात शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। नागरिकांच्या मते कालव्यातून उपसा होणारे थेट पाणी जयसिंगराव तलावात पोहोचवण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन टाकून पाणी वळवण्याची तातडीची आवश्यकता आहे। याबाबत खासदार छत्रपती शाहू महाराज, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर सो, आमदार हसन सो मुश्रीफ, राजे समरजितसिंग घाटगे तसेच कागल नगर परिषद नगराध्यक्षा, नगरसेविका, नगरसेवक व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे। कागल शहराच्या भविष्यातील पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत। संपादक जय चौगले। आमच्या कोल्हापूर साप्ताहिक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।